जेव्हा असं वाटतं आहे, की हे शक्य नाही आपल्याला याच्याजवळ राहणं, अशा पुरुषासोबत राहण्यापेक्षा तुम्ही घराच्या बाहेर पडणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. घराच्या बाहेर पडणं म्हणजे लगेच डिव्होर्स घेणं सुद्धा नाही. तर ही सोपी पद्धत मुली का अवलंबत नाही, यालाही कारणीभूत आपला समाज आणि पालकच आहे. जेव्हा असं वाटतं आहे, की हे शक्य नाही आपल्याला याच्याजवळ राहणं, अशा पुरुषासोबत राहण्यापेक्षा तुम्ही घराच्या बाहेर पडणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. घराच्या बाहेर पडणं म्हणजे लगेच डिव्होर्स घेणं सुद्धा नाही. पण काही त्यालाही वेळ द्यायचा असतो, आपल्यालाही वेळ घ्यायचा असतो. अशा परिस्थितीमध्ये जर का आपण म्हणजे वेळ घेतला आणि अ, निघून गेलं, तर ही सोपी पद्धत मुली का अवलंबत नाही, यालाही कारणीभूत आपला समाज आणि पालकच आहे. हां, मला म्हणायचं आहे. म्हणजे एक तर समाज आणि पालकाचं दडपण आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, की मुली त्यांच्या प्रेमामध्ये इतक्या गुरफटतात, की त्यांना तो मारतो काय, ठोकतो काय, तरी सुद्धा त्यांना ते घर सोडायचं नाही. हे जे काही डोक्यात बसलेलं असतं, ते फार वाईट आहे. सुशिक्षित मुलींनी तरी याच्यावर पुनर्विचार अगदी खरं आहे. करण्याची गरज आहे. मानसिक म्हणजे सायकॉलॉजिकली आहे ते सगळं. की कसं एक नवरा आहे मला, माझं कसं सगळं छान-छान चाललंय. 4 मैत्रिणी सांगतात, 4 आपल्या आजूबाजूच्या बहिणी सांगतात, की माझा नवरा मला कसा लाड करतो, कसे भारी-भारी ड्रेसेस घेतो. आम्ही दरवर्षी कशी कुठे-कुठे फिरायला जातो. त्याने माझ्या नावाने हे केलं, त्याने माझ्या नावाने ते केलं, की माझ्या अवती-भोवतीच्या ज्या मैत्रिणी आहेत सुखी, त्याही खरं तर सुखी-दुःखी नसतातच. खूपदा पाहतो आपण तर. आपल्या भारतीय विवाह संस्थेमध्ये काय-काय सुरू असतं, हे तुला मला चांगलंच माहिती आहे. अगदी पण खरं. हा जो सगळा असा सायकॉलॉजिकल इफेक्ट मुलींवर झालेला आहे आणि तो करवून घेतला आहे मुलींनी, यातून आजच्या तरुण मुलींनी बाहेर पडण्याची खूप गरज आहे.